व्हेरी गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड. झालेली आपली दिवसाची सुरुवात ही आपल्या कामापासून. 2-4 दिवस झाली तब्येत डाऊन होती, तरीसुद्धा प्रयत्न होते की जितकं जास्तीत जास्त मला पॉसिबल होईल तेवढं मी माझा वेळ माझ्या कामासाठी देत होते. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपलं जर मन रमलेलं असेल तर आपण तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. तसंच माझंसुद्धा झालेलं होतं. एनिवे, बिझनेस महत्त्वाचा आहे, आपण काम करणं महत्त्वाचं आहे. तब्येत तर आपली आपोआप ठीक होतेच तसं पण. आणि जे आपलं मी एक लास्ट व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला माहीत असेल की घर बसल्या ज्वेलरी आर्टिस्टला काम भेटणार आहे. आणि 1 तारखेपासून त्यांचं कामसुद्धा चालू झालेलं आहे. आणि खूप सुंदर म्हणजे माझं जे मॅनेजमेंट होतं त्यानुसार मला एक टीम भेटलेली आहे. आणि सर्व टीम त्या ग्रुपमध्ये आपल्या जॉईन झालेल्या आहेत. बऱ्याच मी अपडेट तुम्हाला देईनच. आणखीन कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला DM करू शकता, किंवा आपला जो यूट्यूबवरती ब्लॉग आहे त्यावरती तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन पाहू शकता. आता हे नेक्स्ट बॅचसाठी पॅकिंग चालू आहे. बरेच स्टुडंट रजिस्टर करतात आणि बरेच स्टुडंट महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंगसाठी ॲडमिशन घेतलेले, त्यांचे मटेरियल आपण डिस्पॅच केलेले आहेत. जे वर्क फ्रॉम होम आहे ज्वेलरी आर्टिस्टसाठी, त्यांना महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग येणे इम्पॉर्टंट आहे असं आपण मेन्शन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच स्टुडंटनी मला इन्क्वायरी केली की मॅम, आम्ही महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंगचा जर कोर्स केला तर आम्हाला काम भेटेल का? हो, मी त्यांना म्हटलं 100% दिलं जाणार आहे. बट तुमची फिनिशिंग त्याच्यामध्ये मॅटर करणार आहे, तुम्हाला काम असणार. आपले जे स्टुडंट आहेत त्यांना तर आपण फर्स्ट प्रायोरिटी देतोच, परंतु ज्वेलरी आर्टिस्ट हा खूप मोठा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये नथ मेकिंग हे बेसिक कोर्स आहे. लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप मस्त अशा इंटरेस्टिंग टॉपिकवरती आपण डिस्कस करूया. हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.